पण खेळाडू व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि त्याच वेळेला एके स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती जुळलेले सगळेच प्रेक्षक सर्वांचं स्वागत. ऑन गोईंग मॅचच्या दिशेने आपण जातो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला राहुल कोंडेला तुम्ही पाहता, त्यांच्या सध्याला खेळत असताना अरविंद पाहायला मिळतील आणि गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज वेदांत बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच आहे. टायमर सेट केला जाईल. 25 मिनिटांमध्ये आपल्याला मॅच कव्हर करायची आहे. राईट मोर द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल. राहुल कोंडेनं सुरुवात केली या स्पर्धेची. पहिल्याच बॉलला खेचलाय षटकार. राहुल कोंडे आज घरून सेट होऊन आलाय खाम प्रीमियर लीग खेळण्यासाठी. पहिल्याच बॉलला 6 आल्यानंतर आता बॉल हवेत. फायनलीच्या दिशेला बॉल मार्गेस होत असताना पाहायला मिळतं. फिल्टर बॉलच्या मागे धावतील तर बॉल आवाक्याच्या बाहेर. दुसरा मोठा धमाका, दुसरा चौकार. मानसिकता वेगळी आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार, दुसरा बॉलवरती चौकार पेश केल्यानंतर समोरच्या बॉलरला डॉमिनेट करायचं, किंबहुना प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवायचं या अनुषंगाने बॅटिंग केली जाते. पहिल्याच 2 बॉलवरती 10 धावा जमा करत असताना पाहायला मिळालं. आता मिड विकेट आणि लॉंग ऑन क्षेत्रक्षणामध्ये बदला. पुढचा बॉल वेदांचा, समोरचा चेंडू, पिकअप स्ट्रोक बघायला मिळत आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल मिड विकेटच्या पलीकडे. पहिल्या बॉलची जी सुरुवात होती ती तिसऱ्या बॉल पर्यंत षटकार. दिमागदार सुरुवात आपण पाहतोय. मारायचं तर टॉपच्याला, सुरुवात करायची आणि होय त्याचं ज्वलंत उदाहरण राहुल कोंडे दाखवत असताना पाहायला मिळतात. लाजबाब बॅटिंग सध्याच्या घडीला करत असताना आपण पाहिलंय. 3 बॉलमध्ये धावा जमा केल्यात आतापर्यंत 16. 2 षटकार, 1 चौकाराचा समावेश आहे. वेदांतला साईड चेंज करण्यासाठी भाग पाडल्या आता पंचांच्या उजव्या एसटीनं. अजून एक आप ट्रॅकर होता. बॅटच्या रडार मध्ये हवा तसा आला नाहीये. स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात, एक सिंगल आणि ते केरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तुम्ही पाहताय. तब्बल 17 धावा. 17 धावा स्कोरकार्ड वरती सध्याच्या घडीला येत असताना पाहायला मिळतील. सुरुवात झाली आहे धावगतीला, सुरुवात झाली आहे खाम प्रीमियर लीगच्या दमदार या स्पर्धेला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली राहुल कोंडेच्या बॅटिंगला. काय सुरुवात त्यानं केली आहे. सुरुवातीला खूप सारा धावा जमा करत असताना त्याला आपण पाहिलंय. षटकातील पुढचा बॉल वेदांत, पुन्हा फुलटॉस आणि फुलटॉस बॉलवरती आत्मविश्वासानं भरलेला फटका. लॉंग ऑनला षटकार. धावसंख्येत मात्र अगदी खोऱ्यानं धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. काय बॅटिंग चालू आहे. षटकार चौकारांचा पाऊस होणार या स्पर्धेमध्ये, होय त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय. एक डॉट बॉल आलाय, शेवटचा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 23 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा 23. इथून पुढे अजूनही आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हर्स बाकी आहेत. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये कशा पद्धतीच्या धावा येतील.
सो विनंती करतो स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाही. आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. बोट टीमला मी विनंती करतोय, आज खऱ्या अर्थानं खेळत असताना आपण पाहतोय खाम प्रीमियर लीग, खाम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा सन्माननीय आदरणीय प्रमोद शेठ मस्कर साहेब पुरस्कृत केली जाणारी ही स्पर्धा. आज उद्घाटन सोहळा आणि पहिली मॅच. पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार, म्हणजे इरादे स्पष्ट आहेत की आजच्या दिवसामध्ये फक्त आणि फक्त षटकार चौकारांचा पाऊस तुम्हाला सर्वांच्या भेटीसाठी येत असताना पाहायला मिळणार आहे. बघा वेळेचं महत्त्व. टीम दोस्ती 11 बाहेर टीम तुम्हाला द्यावा लागेल किंबहुना एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरला तुम्हाला घ्यावा लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल. पहिलाच बॉल लढवा पाठने खेळण्याचा प्रयत्न निश्चितपणे राहील, पण तो लेग स्टिकच्या बॉल बाहेर निघालाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 24 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज टीमचे कॅप्टन संकेतला तुम्ही पाहताय. टीमचा कर्णधार संकेत समोर गुडलेन स्पॉट वरती बॉल फेकत असताना पाहायला मिळाला. हलका लेग ब्रेकचा वापर केलाय. फसवलं जातं बॅटर राहुल सारख्या खेळाडूला हा पहिला डॉट बॉल फेकला. हे इम्पॉर्टंट आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना धावा थांबवायच्या तर समोरच्या बॅटरला सुद्धा तुम्हाला थांबवावं लागेल. ते करतात. संकेत डॉट बॉल टाकलाय. पुढचा बॉल अगदी ब्लॉक खोललेन खुलात परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी बॅटरकडे उत्तर नव्हतं या चेंडूचं आणि अखेर दुसरा डॉट बॉल संकेतच्या माध्यमातून. इम्प्रेसिव्ह कामगिरी तुम्ही पाहताय. व्हाईट बॉल आल्यानंतर पहिल्या बॉलवरती लगेचच धावा थांबवल्या. दुसरा बॉल सुद्धा डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला आणि तिथून पुढे धावांचा वेग सध्याच्या घडीला थांबला जातोय. बॅटिंग करत असताना टीम तुम्ही पाहताय आर्या डेअरी फार्म देवकाने. फुल टॉस सडवा बॅटने दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल मिड विकेटला चाललाय. फिल्डर तिकडे एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं सुरुवातीच्या कालावधीमध्ये आता धावा येतात. तुम्ही पाहताय खाम प्रीमियर लीग. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू पाहायला मिळतील. एक लॉंग ऑफ, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग अशा दर्जाचं क्षेत्ररक्षण सध्याच्या घडीला सजवलं जाते. संकेत बॉलिंग मार्कवरती. समोरचा बॉल अगदी समोरच खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर. अजून एका डॉट बॉलची सांगत होत असताना बघायला मिळते. अप्रतिम दर्जाचं कामकाज तुम्ही पाहताय. धावांचा वेग थांबलाय. धावा रोखल्या गेल्यात सध्याच्या घडीला. स्कोर कार्डचा जो लेख आहे तो पहिल्या ओव्हरमध्ये उंचावला होता, तो आता खाली पडताना पाहायला मिळालाय. समोरचा बॉल यावेळेला यष्टांवरती येत असताना पाहायला मिळते. एक मोठी विकेट, क्लीन बोल्ड. या मॅच मधील पहिला धक्का आणि पहिली विकेट संकेतच्या नावावरती येत असताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संकेतने कमबॅक आणलाय. हा चुकीचा बॉल. फुल टॉस. फटका हवेत. फटका चुकला आणि अजून एका विकेटचा पतंग. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. शुभम जसा आला तसा मैदानाच्या बाहेरही गेलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 25 धावा.
फटका फसलाय, फिल्डर बॉलच्या खाली चूक केली जातीये. झेल सुटल्यानंतर बॉल वन बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. आवश्यकता आहे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय राहुल कोंडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये बिरबिरत असताना बघायला मिळालं. षटकार चौकारांचा पाऊस त्यानं पडलाय. बॅटची इनसाइड एज बॉल थांबलाय. कम बॅक मयुरेश करालेचा पाहायला मिळत आहे. कठीण परिस्थितीमध्ये मयूरला ढकललं जात आहे. एकंदरीत चॅलेंज जे ऍक्सेप्ट करायचं आहे. समोरच्या टीमनं दिलेलं चॅलेंज 14 धावांचं, त्या धावा थांबवायच्यात. आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय ते चित्र थोडं विचित्र दिसायला लागले. 2 बॉलमध्ये 4 धावा. पुढचा बॉल हो यावेळेला रडार मध्ये स्लॉट मध्ये येणारा बॉल, त्याला दिशा दिली आहे फक्त. इथे मात्र मयूरच्या अगेन्स्ट आक्रमण होत असताना पाहायला मिळाला. षटकार. मयुरेश मात्र इकडे मात्र आपण जर पाहिलं तर महागडे दिसत असताना पाहायला मिळेलच सध्याच्या घडीला. यावेळेला बॅटची एज विकेट येत असताना पाहायला मिळते. महत्वाच्या क्षणी महत्वाचा धक्का. फलंदाज क्रमांक 3 ओमकार नवीन बॅटर आले होते. पण नियमावली आहे म्हणून मी नेहमी सांगतो की ज्या वेळेला जर बॅटर आउट होते खेळपट्टीवरती तर नवीन बॅटर आउट झालेला बॅटर 38 सर्कलच्या बाहेर येण्याआधी नवीन बॅटर सीमारेषेच्या आतमध्ये आला पाहिजे. कारण की तुम्हाला सर्वांकडे टीम लिस्ट आहे. तुम्हाला टीममध्ये हवे तसे खेळाडू दिलेत. ऑप्शन 16 मध्ये तुम्ही निवडलेत. तर मात्र जी काही प्लॅनिंग झाली असेल त्या प्लॅनिंगनुसार तुमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य असतं. आणि आता इथे ती चूक करत असताना खेळाडू पाहायला मिळालेत. राहुल मैदानाच्या बाहेर आला आणि नवीन बॅटर सुद्धा मैदानाच्या बाहेरच राहिला. धावसंख्या थांबली आहे फक्त आणि फक्त 35 धावा तुम्ही पाहताय. 2 बॉल आणि 4 धावांची गरज चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. डान्सिंग डाऊन पुढे सरसावत खेळण्याच्या नादामध्ये डॉट बॉल आला तर 1 बॉल मध्ये 4 धावेची गरज आहे. चौकार आला तर चॅलेंज कंप्लीट होईल. 10 धावा मिळतील तर शेवटच्या बॉलला. पण जर डॉट आला तर मात्र या 36 धावांमधून 35 धावांमधून 6 धावा मायनस कराव्या लागतील. जर डॉट येतो 1 बॉल 4 चॅलेंज. फुलटॉस मयुरेशने टाकलाय चुकीचा बॉल. त्याच्यावरती आक्रमण. षटकार आलाय म्हणजे या एका बॉल वरती 12 धावा येतील. षटकार.
चला पुन्हा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने जाऊया, जिकडे चौथ्या षटकाला सुरुवात होईल. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय 47 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. संकेतचा हा बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून इथे असताना पाहायला मिळालाय. अवंतर स्वरूपाची ही धाव स्कोर कार्ड वरती मिळते. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे जातीये. धावा धावफलकावरती 48 तुम्ही पाहताय. 48 धावा स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळतील. काम प्रीमियर लीग. बाहेरचा बॉल, या आधी ऑफस्टिकच्या बाराच बाहेर आता लेग स्टिकच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना संकेतला तुम्ही पाहताय. टीमचा कॅप्टन आहे. मागील ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं काय बॉलिंग केली होती. फक्त धावा खर्च केलं होतं, 2 समोरच्या बॅटरला आउट केलं होतं आणि एक मोठा अडथळा दूर केलं होतं संकेतनं. आता महागडा ठरतोय. पहिले 2 व्हाईट बॉल टाकल्यानंतर तिसऱ्याच बॉलवरती आक्रमण, लॉंग ऑनला सिक्सर. सहा धावा येत असताना पाहायला मिळतात. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीय. संघाचा धावफलक पुढे चाललंय आणि ते पोहोचलंय सध्याच्या घडीला. आपण जर पाहिलं तर 54 आकड्यावरती 55 धावा आहेत, माफी असावी. 55 धावा धावफलकावरती. याही वेळेला समोरच्या दिशेला फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल निघून चाललाय. पुन्हा सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. कोऱ्यानं जमा होत असताना पाहायला मिळते. मोठी टोटल. फुल टॉस, बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज, बॅकवर्ड पॉइंटला टर्न झाला. बॉल फिल्डर धावतात थर्डमॅनचे. सिंगल मिळेल दुसऱ्यासाठी पलटल्यानंतर धावा मिळतील त्या 2. एक चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट. एक चांगलं ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालंय आणि त्या 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला पुढे सरसावत असताना 61 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल संकेतचा बॉल रेडारमध्ये होता. बॅट बॉलचा संपर्क हवा तसा झाला नाहीये. बॅटची आउटसाइड एज घेतल्यानंतर बॉल थांबलाय. अजून एका डॉट बॉलची सांगता तुम्ही पाहताय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मी इथून पुढे विनंती करेन टीम आराध्य इलेक्ट्रिकल धानकन आणि त्याच वेळेला दाक्षित सुपर किंग अर्बन एंटरप्राइजेस बोथ टीम कॅप्टन ज्या वेळेला टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये येतील त्यावेळेला आपण 3 खेळाडूंची नावे घेऊन या चॅलेंजिंग ओव्हरसाठी. बॅटच्या आतली कडा, बॉल शॉर्ट फायनलिंगला निघाला. फिल्डर धावतात, एक धाव तर मिळेल. दुसरा धावेसाठीचे प्रयत्न करायचे होते पण अखेर माघारी फिरण्याचा निर्णय योग्य घेतला जातोय. अजून एक आपण जर पाहिलं तर सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या 62 धावा धावफलकावरती. 14 षटक मार्गस्थ, 62 धावा. पहिल्याच मॅच मध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या आपल्या बेटीसाठी येते की काय. एक मोठी टोटल मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळते की काय. सध्याच्या घडीला चित्र थोडं तसं दिसतंय. धावा खूप साऱ्या येत असताना बघायला मिळाल्यात. बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. शॉर्ट पॉइंट डीप मध्ये बॉल निघालाय. बॉल सीमा रेषेच्या जवळ जवळ थांबेल. एक धाव मिळते, 2 सुद्धा मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज पलटलेत आणि बघता बघता 3 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक आपण जर पाहिले तर कंप्लीट झाले. ते तब्बल 4 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला 65 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ होईल. 5 मिनिटाचा कालावधी फक्त बाकी राहिला. चला फास्ट खेळा टीम दोस्ती 11 बाहे. चला फास्ट खेळा विनंती करतोय. वेळ खर्च करायचा नाहीये विनंती करतोय आपण. फास्ट खेळा. टीम दोस्ती 11 बाहे. आपण फास्ट खेळा जेणेकरून आपल्याला 25 मिनिटांमध्ये पहिला डाव कंप्लीट करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये ज्या काही मॅचेस आहेत आपण कव्हर करणार आहोत. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि मॅचेस भरपूर साऱ्या 2 दिवसामध्ये तब्बल आपण लीग फॉर्मॅटमध्ये
15 मॅचेस आपण खेळणार आहोत. अर्ध इलेक्ट्रिकल झानकाने आणि दाक्षू दर्पण एंटरप्राइजेस आपण टॉससाठी रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये या ओव्हर नंतर आपण टॉस करतोय. चांगला बॉल, पहिलाच बॉल गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर अगदी एस.टी. रक्षक दीपक कासारे यांचा वेध घेत असताना पाहायला मिळते. अगदी नेहमीच ज्या खेळाडूला आपण कबड्डी क्षेत्रामध्ये पाहिले, अखंड महाराष्ट्रभर ज्या खेळाडूची चर्चा आहे, तो खेळाडू आता एस्टनच्या मागे क्रिकेटसुद्धा चांगलं खेळतो. ऑप्शन सोहळ्यामध्ये निवड केली आहे टीम दोस्ती 11 बाहे या संघानं आणि आता सध्याच्या घडील एस.टी. रक्षकाची भूमिका बजावत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती थांबवण्याचा प्रयत्न बॉलर. शेवटच्या षटकासाठी विशाल गोलंदाजीसाठी आलेत. खराब फिल्डिंग, मयुरेश फंबल होत असताना बघायला मिळतात. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा. यावेळेला मोठा फटका मारायचा होता. मिस टायमिंग, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कोणती चूक होणार नाहीये. विकेट येत असताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. शॉर्ट पॉइंटला फिल्डर, कोणती चूक नाहीये. एका मागोमाग एक दुसरा धक्का. अजून एक मोठी विकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आर्या डेअरी फार्म देवखाने संघाला अजून एक धक्का. फलंदाज बाद. ओहो, काय फिल्डिंगचे एफर्ट्स होते, लाजबाब. अखेर शेवटच्या क्षणी असफलता हाती आली आहे. हरकत नाहीये, खूप छान मयुरेशच्या माध्यमातून प्रयत्न केलेले पाहायला मिळाले. अप्रतिम होते. अखेर लास्ट मोमेंटला असलं वाटलं होतं की झेल पकडला गेलाय, पण शेवटच्या क्षणी बॉल धरतीला दान झालाय. षटकातील पुढचा बॉल, हवेचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर येत असताना पाहायला मिळतं. अवंतर स्वरूपाची धाव स्कोरकार्डवरती प्लस होत असताना पाहायला मिळते. दाक्षूत सुपर किंग आणि अर्बन एंटरप्राइजेस या टीमचे संघमालक सन्माननीय अनंतजी थिटे साहेब, त्याच वेळेला टीम दुसी 11 बाहे या टीमचे संघमालक संतोजी थिटे साहेब, प्रदीपजी गोविलकर साहेब आणि विजयजी नागटी साहेब इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. स्क्वेअर लेगला बॉल मार्गस्थ झाला. एक धाव तिकडे मात्र येत असताना पाहायला मिळते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 76 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात आणि 77 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून पुढे 30 चेंडू आणि 77 धावांची आवश्यकता. पहिल्याच सामन्यामध्ये एक भली मोठी धावसंख्या तुम्हाला सर्वांच्या भेटीसाठी येत असताना पाहायला मिळेल.
चला पेनल्टी दिली जाईल जर आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी उपस्थित राहत नाही. या टीम आराध्य इलेक्ट्रिकल धानकने आणि दाक्षुद अर्बन एंटरप्राइजेस विनंती करतोय. हा लास्ट अँड फायनल कॉल आहे. इनिंग चालू असताना तुम्हाला वारंवार कॉल करत होतो. टीम आराध्य इलेक्ट्रिकल्स धानकाने आणि दाक्षुद अर्बन एंटरप्राइजेस येताना 3 बॉलरची नावं आपण घेऊन या, जिथे चॅलेंजिंग ओव्हर म्हणून आपण इकडे बॉलरनं स्वीकारणार आहोत. पहिल्या डावाचा खेळ संपला. एक मोठी टोटल या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 77 धावांचं टार्गेट आहे 5 ओव्हरमध्ये. या आवाजामध्ये करूया बदल. आवाज अगदीच आपण जर पाहिलं तर कोकण विभागामध्ये धुमधुमत असताना सध्याच्या घडीला ज्ञानदा अनन्या वॉरियर्स कुलाड या संघाचे संघ मालक म्हणून पण या स्पर्धेसाठी आज समालोचकाची भूमिका बजावत असताना पाहायला मिळतील. सिद्धेश इंदुलकर सरांचा आवाज या आपण दुसऱ्या डावामध्ये ऐकतोय. थँक्यू. हॅलो 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 थँक्यू. श्री प्रमोददादा अनंतराव मस्कर पुरस्कृत खाम क्रिकेट असोसिएशन मर्यादित खाम प्रीमियर लीग 2026 पर्व 3 मध्ये मी तुमचा समालोचक मित्र चिपळूणवरून सिद्धेश इंदुलकर आपलं सहर्ष स्वागत करतो. सुरू असलेला पहिला सामना आर्या डेअरी फार्म देवकाने वर्सेस दोस्ती 11 बाहे. आर्या डेअरी फार्म देवकाने संघाने प्रथमतः फलंदाजी करताना मर्यादित 5 षटकांमध्ये 76 धावा गोळा केल्यात आणि जिंकण्यासाठी 77 धावांचं टार्गेट उभं केलंय दोस्ती 11 बाहे संघासमोर. थँक्यू दादा. नाणेफेकीचा कौल जातोय आराध्य इलेक्ट्रिकल्स याच्या बाजूनं आणि नरेश याला इन्व्हाइट करतोय की ती काय पसंत कराल घेण्यासाठी. फिल्डिंग करू. काय टार्गेट असणार आहे फिल्डिंगसाठी आणि तुमची काय नवीन स्ट्रॅटेजी असणार आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. नवीन काहीतरी आराध्य इलेक्ट्रिक्स यांच्याकडून प्लॅनिंग केली जाईल. आम्ही जातोय दाक्षू सुपर किंग आणि अर्बन एंटरप्राइजेस यांचे कॅप्टन यांच्याकडे. टॉस हारलाय सुमित, काय स्ट्रॅटेजी असणार आहे. टॉस जर जिंकलो असतो तर आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग घेतली असती, परंतु आता टॉस विन नाही झाले तर फलंदाजी करू, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आज या खाम प्रीमियर लीगचं या मैदानामध्ये चांगल्या प्रकारचे नियोजन पाहायला मिळाले आहेत. सर्व कमिटी मेंबर, खेळाडू आणि संघ मालक तसेच प्रमोददादा मस्कर यांचं खूप खूप अभिनंदन का आम्हाला खेळण्याची संधी दिली. थँक्यू सुमित. आणि अर्बन एंटरप्राइजेसचे ओनर इथे आहेत श्री अनंत दादा, यांना विनंती करते जरा स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलायचे. खाम असोसिएशनच्या माध्यमातून सलग 3रे वर्ष आपण KPL म्हणून भरवत आहोत. मी खरोखर खाम असोसिएशनची संपूर्ण टीम, कमिटी तसेच ह्या विभागामध्ये खेळणारे सगळे खेळाडू यांना शुभेच्छा देतो. कारण का तुम्ही प्रत्येक गावातून प्रत्येक वेळी खेळत असताय, पण KPL हा असा विषय आहे का एका गावातून आपल्याला न खेळता आपल्या ज्या काही विभागातल्या टीम असतात त्या टीम एकत्र येऊन त्याच्यामधून प्रत्येक गावातले 2-2 प्लेयर घेतले जातात. मी यासाठी खास आपले सागर तेलंगे असतील, मनोज भामणे असतील व इतर त्यांचे सगळे सहकार्य असतील आणि प्रत्येक गावातील संघ असतील आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे लाख मोलाचे व्यक्तिमत्व असतील. त्याचबरोबर आताच मी बघतोय, म्हणजे मी तर बराच वर्षापासून प्रमोद शेठ मस्करांना पाहतोय, पण त्यांनी जवळजवळ 1-2 वर्ष असं काही केलं आहे का त्यांनी क्रिकेटला आपलं स्वतःचं विश्वच बनवलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक
कुठेही तुमच्या गावातल्या साध्या नाईट ओव्हरआर्म क्रिकेट असतील किंवा आपल्या ओव्हरआर्मच्या सगळ्या प्रकारच्या म्हणजे ज्या क्रिकेटच्या जेवढ्या काही स्पर्धा होतात त्या सगळ्या स्पर्धेना ते काही ना काही मदत करत असतात. त्याचबरोबर ते स्वतः समाज उपयोगी म्हणून आपल्या भागातील जे दुर्बल घटक आहेत त्यांना कायम मदत करत असतात. त्यांनी आता क्रिकेटबरोबर शाळे शिक्षणाकडं तिकडे पण त्यांनी वळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर कबड्डीचं असेल म्हणजे क्रीडा क्षेत्र तर आहेच, त्याचबरोबर त्यांनी सांस्कृतिक असेल, त्यानंतर आपले समाज उपयोगी काही कार्यक्रम असतील आणि शिक्षणाच्या माध्यमातून काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये पण लक्ष घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि मी त्यांना खरोखर धन्यवाद देईल की तुमच्या या मदतीमुळं आमच्यासारखे खाम विभागातले जे असोसिएशनचे टीम आहेत किंवा विभागीय स्पर्धा भरवण्याची ज्यांची इच्छा असते त्यांना तुमच्याकडून खूप मदत होते. मी आमच्या खाम विभागाच्या वतीने व खाम क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पण त्यांना शुभेच्छा देतो. आणि इथे उपस्थित असलेले सगळेच म्हणजे खेळाडू असतील, पंच असतील, संघमालक असतील यांनाही आज आणि उद्यासाठी शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. थँक्यू दादा. आणि सुमित आणि नरेश तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. जिंकण्यासाठी 75 धावांचं टार्गेट आहे. चुकीची दुरुस्ती केली जाते कारण स्कोर कार्डवरती 74 धावा गोळा केल्या आणि 75 धावांचं टार्गेट उभं केलं. प्रथमतः गोलंदाजीसाठी आरंभिक षटक हाताळलं जात आहे अरविंदच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या 5 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. स्ट्रायकेडला आपण विशाल थेटी यांना खेळताना पाहतोय तर नॉन स्ट्रायकेडला मयुरेश कराळे, स्ट्रायकेडला तर नॉन स्ट्रायकेडला विशाल थेटे. सलामीची जोडी मैदानात आहे. प्रारंभिक षटक हाताळलं जात आहे. राईट टर्म ओव्हर द विकेट फूटचा चेंडू असेल अरविंद याचा. बॅकफुटला जाऊन पंच केलं. 38 सेकंडमध्ये गचाव क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पहिलं षटक मैदानात अरविंदच्या माध्यमातून खाम क्रिकेट असोसिएशनचं म्हणावं लागेल फिरकीचा जादूगर अरविंद चिकणे बोलतोची मार्कवर आहेत. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी अरविंदच्या माध्यमातून हाताळली गेले. आता मात्र स्ट्रायकेडला विशाल असतील. नॉन स्ट्रायकेडला मयुरेश गोलची मार्कवर अरविंदचा फुटचा चेंडू शॉर्टपिच चेंडू प्रहार केला. चेंडू गेला हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल. झेल पकडण्याचा प्रयत्न. वॉट कॅच. अप्रतिम झेल. विशाल दिटे बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. चेंडूवरती अप्रतिम झेल. रनिंग कॅच पकडली. अप्रतिम झेल पकडला गेला आणि विशालला मात्र पहिल्या षटकामध्ये तंबूचा रस्ता पकडावा लागला. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. ज्या फलंदाजाने खाम क्रिकेट असोसिएशन अक्षरशः दणानून सोडलंय असा बाहुबली फलंदाज फलंदाजी मार्कवर संकेत लहाणे. गोलंदाजी मार्कवर अरविंदच्या माध्यमातून मागील चेंडू अप्रतिम होता. स्लोवर पण चेंडू होता. पेस व्हेरिएशन होतं. फटका खेळण्यात अपयश झालं आणि अप्रतिम झेल मैदानावरती आपण पाहिला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट टर्म ओव्हर द विकेट फूटचा चेंडू अरविंद याचा संकेत याला. लेगस्टरच्या बाहेर चेंडू पंचाकडून वाईड करा केला तर पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव असेल अवांतर. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. धावसंख्या झाले 7. मयुरेशला मिळेल का संकेतची 7 हे मात्र पाहण्यासारखं असेल. पहिलं षटक अप्रतिम षटक पॉवर प्ले षटक अरविंदच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. उर्वरित चेंडूवरती केला जाणार का प्रहार. येणार चौकार की येणार षटकार पाहण्यासारखं असेल. अप्रतिम चेंडू होता. खोलवर टप्प्यात चेंडू. स्लोवर वन चेंडू. फटका खेळण्यात अपयश आलंय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे 7 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम भेदक गोलंदाजी अरविंदच्या माध्यमातून पाहायला मिळते.
पुन्हा एकदा अरविंद सज्ज 38 सक्करच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तैनात केले पाहतोय. एक लॉग ऑन, एक मिड विकेट. पुढचा चेंडू सुरेख चेंडू होता, अप्रतिम अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. 38 सर्कलचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. एक धाव तत्पूर्वी यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलकामध्ये मात्र बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती आणि पहिलं षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 धावा एका गड्याच्या मोबदल्या आहेत. 8 रन्स ॲट द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विथ द लॉस ऑफ 1 विकेट. कम ऑन डीजे. यस डीजे, कम ऑन डीजे. गेंदबाजी मार्ग पर नई गेंदबाज शुभम भोईर और बल्लेबाजी मार्ग पर बाहुबली बल्लेबाज संकेत लहाने इज ऑन स्ट्राइक. स्ट्राइक पर मयूरेश कराले. अब जाके देखेंगे दूसरा ओवर चलता हुआ. पहले ओवर में जितने रन चाहिए उतने रन बने नहीं है. दूसरे ओवर में क्या होगा, कड़ा प्रहार देखने लायक होगा. पहली गेंद राइट टर्म ओवर द विकेट डालते हुए. फुल टॉस के स्वरूप में गेंद थी, लेग ग्लास के स्वरूप में शॉट अच्छा है. गेंद ट्रैवल होती हुई फाइन लेग के रीजन में. फील्डर गेंद के नीचे भाग मिलकर भाग 2 रन सक्सेसफुली कंप्लीट करते हुए रन संख्या आगे बढ़ते हुई 10 रन. 10 का दम स्कोरबोर्ड पर लगता हुआ. पहली गेंद खराब गेंद थी. आराध्या इलेक्ट्रिकल धानकाने संघाचा कर्णधार आपण चेंडू सिलेक्ट करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचंय. चला आपण मॅच बॉल सिलेक्ट करायचा आहे. आराध्या इलेक्ट्रिकल धानकाने संघाचा कर्णधार. अगली गेंद फुल टॉस के स्वरूप में गेंद थी, प्रहार कर दिया, लॉन्च कर दिया, हेलीकॉप्टर आउट ऑफ द पार्क. मिलेंगे रन से. बहुत ही बढ़िया शॉट. थैंक यू डीजे. पिछली गेंद पर कड़ा प्रहार. फुल टॉस गेंद थी, फुल टोल वसूल 6 रनों के लिए. अगली गेंद फिर एक बार होगी शुभम की. इस गेंद को भी भेज दिया. इट्स अ बिग आउट ऑफ द पार्क. इट्स गोइंग फॉर 6 रन. बहुत ही बढ़िया शॉट. कमाल डीजे, आप रुकिए मत, गाना बजाइए. असलेले सन्मान्य संतोषजी थिटे यांच्याकडून कॅश प्राइज ऑन झालंय. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज ऑन झालंय. त्याचबरोबर प्रदीपजी गोविलकर यांच्याकडून सुद्धा 3 षटकांसाठी सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. या चेंडूवरती येणार का षटकार, गेलाय प्रहार. षटकाराची हॅट्रिक, चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. ठरलाय संकेतसाठी अजून सुद्धा कॅश प्राइजची बरसात केली जाणार आहे. अजून ही शेअर मार्केट वाढणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज शुभम भोईरच्या माध्यमातून. मागील चेंडू मात्र अप्रतिम चेंडू होता. कमबॅक केलं जात आहे. बॉलिंग एंड चेंज केला गेला आणि बॉलिंग एंड चेंज केल्याच्या नंतर निर्धाव चेंडू मात्र टाकला गेला. बहुत ही अच्छी गेंदबाजी इस बार शुभम की ओर से. पिछली 3 गेंदों पे 3 छक्के आए थे.
इस बार अच्छी लाइन एंड लेंथ, अगली गेंद फिर एक बार राइट टर्म राउंड विकेट डालते हुए फुल टॉस के स्वरूप में गेंद दी, फुल टोल वसूल गेंद, सीमा रेखा पार, तोड़ फोड़ षटकार। खेळाडूंना जलपानाची व्यवस्था करायची आहे। अप्रतिम फलंदाजी संकेत लहाणीच्या बॅटमधून पाहायला मिळाली। मागील षटकात तब्बल 4 षटकारांच्या मदतीने तब्बल 26 धावा गोळा केल्यात शुभम भोईरच्या षटकामध्ये संकेत लहाने याने। निश्चितच मी संकेतला जेव्हा कॉमेंट्रीसाठी येतो आणि कॉमेंट्रीमध्ये येताना त्याला मी नाव ठेवलंय बाहुबली संकेत। बाहुबली सारखा खेळ मैदानामध्ये संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये अरविंदच्या फक्त 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये मात्र संकेत लहाने संकेत बाहुबलीच्या माध्यमातून रनांची बरसात झाले। कडकत्या उन्हामध्ये धावांचा वर्षाव, धावांचा पाऊस संकेतच्या माध्यमातून केला जातोय। अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि आता मात्र महत्वपूर्ण षटक, ओमेगा चॅलेंज षटक टाकलं जाईल। गोलंदाज असेल धनराज चाळके आणि या षटकामध्ये तुम्हाला 14 किंवा 14 पेक्षा जास्त धावा गोळा करायच्या आहेत। जर 14 किंवा 14 पेक्षा जास्त धावा गोळा केल्यात तर 6 धावांचा बोनस तुम्हाला या षटकामध्ये मिळेल। पण जर आपण या 14 धावा गोळा करू शकल्या नाहीत तर आपल्या धावसंख्येमधून 6 धावा वजा केल्या जातील। म्हणजे म्हणावं लागेल की नाण्याच्या दोन्ही बाजू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण षटक आहेत। धनराज चाळकेला 14 धावांच्या आतमध्ये समोरच्या संघाला रोखावं लागेल, तर मयुरेश कराळे आणि संकेत लहाने यांनी या षटकामध्ये 14 कमीत कमी 14 धावा गोळा कराव्या लागतील। काय घडणार, काय बिघडणार, मैदानाच्या दिशेने महत्त्वपूर्ण षटक। गोलंदाजी मार्कवर धनराज चाळके, फलंदाजी मार्कवर मयुरेश कराळे। राईट टर्म राऊंड विकेट गोलंदाजीला प्रारंभ केला जातोय। वैयक्तिक पहिलं षटक आहे आणि या इनिंग मधलं 30 षटक आहे। 15 ते 20 पावलांचं रनअप घेऊन सज्ज आहे गोलंदाज धनराज चाळके। पहिला चेंडू, महत्वपूर्ण चेंडू हाताळला जातोय। शॉर्ट पिच चेंडू होता, प्रहार केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय, झेल संपलाय बॅट्समनचा खेळ। मयुरेश कराळे बॅक टू द डगआउट। कमान डीजे। आणि निश्चितच संघाची पडझड होऊ शकते असं हे षटक आहेत। पहिल्या षटकामध्ये धनराज चाळकेने दाखवून दिलंय की आपल्याकडे ती ताकद आहे, आपल्याकडे ते स्किल आहे। पहिल्या चेंडूवरती मयुरेश कराळेला बाद करण्यात यश झाले। नवीन बॅटर मैदानावरती प्रसाद गोविलकर, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, हा सुद्धा फटका फसलाय। क्षेत्ररक्षक जेल खाली असताना जेल मात्र सुटला गेलाय। ना मुन्ना ना ऐसी गलती नहीं, बीच मैदान में कैच छुट्टा हुआ। पकडो कॅच जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस असं आपण दरवेळेला म्हणतो, पण मैदानामध्ये मात्र असं काही घडत नाहीये। मोठी चूक मैदानामध्ये केली जाते। आता ह्या चुकीचा फायदा कशा प्रकारे उचलला जातो प्रसादच्या माध्यमातून हे मात्र पाहण्यासारखं असेल। आता मात्र स्ट्राईक किटला आपण पाहतोय बाहुबली संकेत, ज्याने मागील षटकात 4 षटकार खेचले, तो संकेत फलंदाजी मार्कवर आहे। क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल सुद्धा सुटलाय। काय घडतंय, घरातून येताना हाताला वॅसलिन जास्त लावून आली की काय असं मात्र प्रश्न विचारावा लागेल। सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्याची संधी होती,
संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीत. चुका मैदानामध्ये घडतायत. या चुका किती महागात पडणार हे मात्र येणाऱ्या सामन्याची 2 षटकं स्पष्ट करणार. धावसंख्या मात्र स्थिर आहे 36 या धावसंख्येवरती. या षटकात एकूण 3 चेंडू फेकले गेलेत. 3 चेंडूवरती 2च धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी धनराज चाळकीच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा धनराज सज्ज आहे. राईट आर्म राऊंड विकेट फलंदाजी मार्कवर प्रसाद गोविलकर. हा सुद्धा फटका बसलाय. झेल पकडलाय. व्हॉट अ कॅच. स्लीप मध्ये अप्रतिम झेल साईच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कोलाड हिल संघाला बिलॉंग करणारा साई आपल्या संघासाठी मात्र अप्रतिम कामगिरी करतो. साईच्या या कॅशसाठी सन्मान्य आदरणीय विनयजी लाड यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. सामना संपल्यानंतर साई आपण आपलं कॅश प्राइज घेऊन जायचंय. सन्मानित केलं जाते. मागील झेल अप्रतिम झेल होता. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर चॅलेंजिंग ओव्हर ओमेगा चॅलेंज षटकामध्ये 4 चेंडू फेकले गेलेत. 2च धावा खर्च केल्या गेल्यात. म्हणजे येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 षटकार येणं अपेक्षित आहे. तसं जर झालं नाही तर आपल्यातील धावसंख्येमधून 6 धावा वजा होतील. म्हणजेच कुठेतरी आपला संघ धावसंख्येचा पाठलाग करत असताना बॅकफुटवरती फेकला जाईल. येणार का 2 चेंडूवरती 2 षटकार हे मात्र पाहण्यासारखं असेल. प्रेक्षक मात्र थोडेसे चिंतेत आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र धनराज कॉन्फिडंट आहे. अप्रतिम गोलंदाजी आत्मविश्वासाने गोलंदाजी धनराजच्या माध्यमातून टाकली जाते. स्ट्राईक आपण पाहतोय प्रतीक थिटे यांना. नॉन स्ट्राईक संकेत आहे. संकेतचा या आधीच्या चेंडूवरती झेल सुटला होता. तो संकेत मात्र नॉन स्ट्राईक आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. प्रहार केलाय. पुल केलाय. पाहूया चेंडू जाईल का. सीमा रेषा पार. 6 धावांसाठी येतोय ब्रँडेड. षटकार. कम ऑन डीजे. वॉच बीला मौका और जड़ दिया छक्का. 6 धावांसाठी अप्रतिम षटकार आला. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार येणं गरजेचं आहे. जर षटकार आला तर 6 धावा प्लस होतील. षटकार जर नाही आला तर संघाच्या धावसंख्येमधून 6 धावा कमी होतील. काय घडणार, काय बिघडणार. महत्वपूर्ण चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धनराज सज्ज आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे. पेस वेरिएशन केलं. यशच्या मागे राहुल कोंडे थोडेसे उत्साहित आहेत. लेग अंपायर सुजित सुर्वे मात्र दक्ष आहेत. फलंदाज सुरक्षित असल्याची घोषणा मात्र केली जाते. या षटकामध्ये तब्बल मागील चेंडू निर्धाव स्वरूपाचा होता. या षटकामध्ये 8 धावा बनल्या आहेत. 14 धावा गोळा करण्यामध्ये संघ अपयशी ठरलाय. त्यामुळे आपल्या धावसंख्येमधून 6 धावा कमी केल्या जातील. म्हणजेच या षटकात फक्त 2च धावा आपल्या धावफलकावरती लागतील. किती पाहिजे सांगा मला. 12 बॉल किती पाहिजे. यानंतरचा आवाज असेल किल्ले गावातील एक बुलंद आवाज, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम समालोचन केलं जातं असे आमचे सन्मान्य मित्र हर्षल मुंडे यांचा. ओव्हर टू यू हर्षल. थँक्यू. अप्रतिम. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका. 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या होत्या. 39 आणि पहिल्या बॉलला चौकार. इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता, तुम्ही अनुभवतोय. अगदी खाम प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व तुमच्या समोर आहे. टार्गेट या मॅच मध्ये 75 धावांचं टार्गेट पाहायला मिळालं.
एक कडवं आव्हान आणि ते आव्हान पार करत असताना आता 11 बॉलमध्ये 35 बनवायच्यात संकेत आणि टीम दोस्ती 11 बाहे. फुल टॉस पायावर ते मोठी अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्तीचा पाहायला मिळाला. लेग स्टिक मिस होतीये हे पंचांच्या माध्यमातून कळवलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये हा डॉट बॉल आलाय. संकेतकडे क्षमता आहे, संकेतकडे ताकद आहे, संकेतकडे जिद्द चिकाटी ठासून भरली आहे आणि आता ते सगळ्या गुणवत्तेला मैदानाच्या आतमध्ये पेश करावा लागणार आहे. संकेत एकटा 32 या आकड्यावरती खेळतोय. मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल गोळीच्या वेगानं फिल्डर आहेत. बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमारेषेच्या पार, चौकार. नऊ बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. मॅच रंगात येत असताना पाहायला मिळेल. संकेत अजून उभा आहे, तो एकटा ठाकला, त्याच्याकडे ताकद क्षमता वेगळी आहे. पुढचाच बॉल कमी गतीने टाकलाय. फुल टॉस होता, स्वतःहून यॉर्कर बनवून घेतला. बॅट बॉलचा संपर्क नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अप्रतिम दर्जाचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. कमबॅक आणलंय. 8 बॉलमध्ये 31 म्हणजे 8 बॉलमध्ये 5 षटकार मारावे लागणार आहेत संकेतला. आणि होय, असे बरेचसे कारनामे त्याने खांब असोसिएशनमध्ये केलेत. आज प्रीमियर लीगमध्ये संघ मालकाच्या अस्तित्वासाठी, आपल्या नावासाठी खेळावं लागणार आहे. पुढचा बॉल फुल टॉस, यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. यस चान्सचा वेध, या मॅचचं आशेचं किरण, या मॅचचा सर्वाधिक मोठा धक्का. संकेत बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालं दीपक कासारे. दीपक कासारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. सर्वाधिक महत्वाचा खेळाडू, अगदी अखंड महाराष्ट्रभर कबड्डी खेळामध्ये त्याची चर्चा तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली आहे. म्हणजे रोहा तालुक्यामध्ये काही गावांमध्ये जर प्रश्नचिन्ह विचारला गेला की दीपक कासारे एक चांगला बॅटर सुद्धा आहे, हे कोणाला माहिती नसेल. पण तो या विभागामध्ये खेळतो. किंबहुना उडदवणे गावाचा संघ टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सुद्धा आलाय. आणि होय, दीपक कासारे आलाय. मी कबड्डी नाही क्रिकेटही खेळतो आणि दोन्ही खेळामध्ये अग्रेसर राहतो, हेच सांगणारा हा भव्य आमचाच, हेच सांगणारा दीपकने षटकार खेळलाय. धावसंख्येत वाढत असताना पाहिलं माहिती संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना पोहोचले 50 टीमचं अर्धशतक धावफलकावरती. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता बाकी आहे. 6 बॉलमध्ये 25 धावा. जर प्रेक्षकांच्या अनुषंगाने या मॅचकडे पाहिलं ना, तर फक्त 6 मध्ये 4 षटकार मारायचे, 2 मध्ये 1 सिंगल घ्यायचे. या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. पण तिथून पुढे आपण जर पाहिलं तर दबाव, दडपण, ही मॅच क्लिअर झाली असती, किंवा ही मॅच बनली असती जर दोस्ती 11 बाहेर टीमच्या बॅटरनं 6 बॉलमध्ये 14 धावा चॅलेंजिंग ओव्हरमध्ये कंप्लीट केल्या असतात. तर मोफत स्वरूपाच्या त्या 6 धावा मिळाल्या असतात. टोटलमध्ये थोडा बदलाव असा, धावगतीचा विचार वेगळा असा, पण आता विचार वेगळा करून जमणार नाहीये. 6 बॉलमध्ये अपेक्षित धावा आहेत, तर इथून 25. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल वाईड लाईनला पकडत असताना चेंडू टाकला जातोय. अगदी योग्य लाईन आणि लेंथ वरती चेंडू फेकलाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाली आहे. चित्र थोडं आता विचित्र दिसायला लागलंय. येणाऱ्या 5 बॉलमध्ये इथून पुढे धावा अपेक्षित आहेत. 25, 4 षटकार आणि एका सिंगलची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी बोलणं सोपं आहे, आता करणं कठीण बनलं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी.
आर्या डेअरी फार्म देवकाने खूप चांगलं कामकाज. मग बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल, फटका फसलाय, कॅच पकडली जातीये. मॅच मध्ये ट्विस्ट, अजून एका विकेटचं पतंग. आता 4 बॉल आणि इथून पुढे 25 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल दाखल होत असताना पाहायला मिळतील. हो, यावेळेला संधी निर्माण झाली होती. नो बॉलचा इशारा. मॅच संपली नाहीये. 4 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता अजून बाकी आहे. इथून पुढे जर 4 बॉल मध्ये 4 षटकार येतात तर मॅच इकडून पुन्हा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकण्याची शक्यता आहे. 4 चेंडू 24 धावांची गरज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 4 बॉल मध्ये 4 षटकार पाहायला मिळतील का? या सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. या सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढली आहे. पण नाही, सध्याच्या घडीला चित्र तसं नाहीये. आता 3 बॉल आणि 24 या मॅचची हवा काढली आहे. बॉलिंग करत असताना महत्वपूर्ण गोलंदाज तुम्ही पाहताय. राज बॉलिंग करत असताना पाहायला मिळालेत. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला राजच्या माध्यमातून. अजून एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. इथून पुढे 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 24 धावांची गरज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस, दिशादर्शक फटका पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा फटका लॉंग ऑफच्या दिशेला आणि आता स्ट्राईक रोटेट होईल, पण जास्तीचं काही होणार नाहीये. या मॅचमध्ये वार पलटवार जे अपेक्षित होते ते घडले नाही आहेत. इथून पुढे येणाऱ्या 2 बॉलमध्ये अपेक्षित धावा 23. 2 चेंडू आणि 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. दबाव, दडपण सध्याच्या घडीला बघायला मिळालंय या संपूर्ण मॅचमध्ये. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय थांबली आणि मॅच सुद्धा आता थांबेल, कारण की शेवटचा एक बॉल बाकी राहिला. शेवटचा एक चेंडू या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता आता बाकी राहिली. एका बॉलमध्ये 23 धावांची गरज. 1 बॉल 23 धावांची गरज म्हणजे खाम प्रीमियर लीग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जी ही स्पर्धा आहे. नाही, यावेळेला बॉलर चेंज करावा लागेल. यस, 2 बीमर टाकल्यानंतर तो गोलंदाज त्या मॅचमध्ये बॉलिंग करत नसतो आणि तेच चित्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सुरुवातीपासून प्रयत्न केले असते तर मला वाटतं ही मॅच सुद्धा या शेवटच्या ओव्हरमध्ये बनली असती, कारण की 2 भीमर फेकले गेलेत. चला, फास्ट खेळा बॉलर. नवीन गोलंदाज वापरावे लागतील शेवटच्या बॉलसाठी. 1 बॉल आणि इथून पुढे आता 22 धावेची गरज आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने एका बॉलमध्ये 14 आणि एका बॉलमध्ये 13 धावा होताना पाहिल्यात. पण आज जर एका बॉलमध्ये 22 झाला तर इतिहासच नोंदवला जाईल. पुढचा बॉल, बाहेरचा बॉल. यस, मॅच इकडे फिनिश झाली आहे. सामना जिंकला टीम आर्या डेअरी फार्म देवकाने. या टीमनं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना उर्वरित पुढच्या सगळ्या मॅचेससाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. आणि ज्या वेळेला मॅचच्या आपण दुसऱ्या सामन्याकडे जातोय, आराध्य इलेक्ट्रिकल धानकाणे आणि दागसू दर्पण एंटरप्राइजेस या बोट टीमच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये आपण जातोय. पण त्या महत्त्वाच्या मॅचमध्ये आवाजामध्ये करूया बदल. आवाज तुम्हा सर्वांच्या परिचयाचा आहे, पण एकंदरीत संपूर्ण कोकण विभागामध्ये आवाज दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळते. या सिद्धेश सरांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू.